AI शिकण्यासाठी एक गोष्ट यायला लागते ज्याला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. अगदी सोप्या भाषेमध्ये आपण म्हटलं त्याला मराठीमध्ये प्रश्न विचारण्याची कला. 100 करोड लोक इंटरनेट वापरतात. तर ह्या लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर इंटरनेट आणि मोबाईलपेक्षा चांगलं माध्यम आत्ता तरी अवेलेबल नाही. की पहिली 3 ते 4 सेकंद, कारण आता अटेन्शन स्पॅन जो आहे तो 3-4 सेकंदाचा झाला आहे. तो पहिल्या 3-4 सेकंदात खिळवून ठेवणं म्हणजे AI हे टेक्निकल नाही आहे. AI मध्ये पर्टिक्युलरली मला असं वाटतं की पॉझिटिव्ह गोष्टी जास्त होतात. AI आपण एक साईडला ठेवूया आणि आपलं मार्केटिंग एक साईडला ठेवूया. ह्या दोघांचं फ्युचर काय असेल बरं? एक पर्याय ना ऑलमोस्ट नाके बरोबर आहे. म्हणजे मी AI वापरणार नाही, तुम्ही चूज करणार नाहीये, प्रॉडक्ट तुम्हाला चूज करणार आहे. तो यायचा हेल्थवरती माणूस स्वतः डॉक्टर बनून काही गोष्टी करू शकतो. तर AI ला आपला एक बिनपगारी चांगला असिस्टंट म्हणून वापरलं तर आपण पण आपलं काम कमी करून घेऊ शकतो. हे सगळं कंटेंट करताना ना रिसर्च तुम्ही चांगला केला तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. प्रत्येक वेळी जाऊन पेड टूल वापरूनच काहीतरी मी चांगला रिसर्च करतो असं नाही. की यायला घाबरायचं, की यायला चांगल्या पद्धतीने वापरायचं, यायच्या थ्रू आपण पैसे कमवायचे, लाईक मॉनिटायझेशन करायचं. पण एवढंच सांगेन की AI आणि डिजिटल असेल, मार्केटिंग असेल, हा एकदम काय म्हणतात आपण महासागर आहे असं म्हणून. जो पोहायला शिकेल तोच जाऊन त्या महासागरातले काय म्हणतात मोती चूज करून आणू शकेल. तो आपल्याला पोहायला शिकायचं आहे. आज कुठली ऍड्स आपण फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला बघतो, स्पॉन्सर्ड बाय म्हणून दिसते. बऱ्याच वेळेला पैसे प्लॅटफॉर्म देतात, पैसे कुठलाही प्लॅटफॉर्म देत नाही. साधारण 80-90 दिवस तुम्ही एखादा कंटेंट टाकत राहायला पाहिजे. भुवन बाम आहेत किंवा कॅरी मिनाट आहेत, ह्यांचेही पहिले 2-2, 3-3 चॅनल फेल गेले. सो ह्याच्यासाठी एक वर्ड मी सांगतो ते म्हणजे अल्गोरिदम. बऱ्याचदा आपण अल्गोरिदम या शब्दाला घाबरतो. चांगला कॉन्टेंट, चांगली व्हॅल्यू देत राहा, पैसा ओघानं येईल. एक कन्सिस्टन्सी ठेवली, सातत्य ठेवलं, एक थोडी क्रिएटिव्हिटी, थोडा अभ्यास, थोडा रिसर्च, हे सगळं केलं तर ह्या अल्गोरिदमला ब्रेक करणं फार अवघड नाही आहे.